माननीय प्रधानमंत्री जेव्हाही ज्या ज्या एअरपोर्टवर थांबतात आणि त्यावेळी जरी शॉर्ट पिरियड असेल 5 मिनिटाचा असेल 10 मिनिटाचा असेल त्यावेळी आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, तालुक्याचे प्रमुख, काही भजन मंडळाचे प्रमुख, सामाजिक संस्थाचे प्रमुख, आज नागपूरमध्ये 30च्या वर 30 कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांशी संवाद मोदीजींनी या सर्व कार्यकर्त्यांसोबत केला। आज नांदेडलाही 35 पदाधिकारी कार्यकर्ते मोदीजींना भेटणार आहे। साधारण या 5-6 दौरे जे बघितले महाराष्ट्राचे, या 5-6 दौऱ्यामध्ये 450च्या वर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोदीजींशी संवाद साधला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा कार्यकर्त्यांना भेटतात, बूथ प्रमुखाला भेटतात, शक्ती केंद्र प्रमुखाला भेटतात, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात, तेव्हा ते बाहेर आल्यावर हे सांगतात की आमच्या जीवनाचं सार्थक झालं, अशा भावना असतात आणि त्यामुळं खूप आनंदाची बाब आहे। महाराष्ट्रातलं जवळपास 60,000च्या वर युवक आणि विदर्भातनं 30,000, 1 लाख युवकांचं हे संमेलन आहे। नमो युवा संमेलन आहे। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अति महत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकांमुळे आज ते नमो युवा संमेलनाला येत नाहीये, परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, तेजस्वी सूर्याजी, हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहे।